orders passed by the Honorable High Court. म्हाका दिसता सगळे जाण हिंगासर अंजुना वागातोर शापोरा इन्क्लुडींग आमचे बागा एरिया हे सगळे जाण एफेक्ट जाल्ले आहा आनी एफेक्ट अशें जाल्ले आहा की आमचे बिजनस आमचे पोट जे हे रेस्टॉरंट गेस्ट हाऊस ग्रॉसरी शॉप कोणाचे सुपरमार्केट and various other tourism related businesses activities जे 1975 सून स्टार्ट जाल्ले बिफोर CRZ नोटिफिकेशन ऑफ 1991 नोटिफिकेशन येयले आनी बिजनेसीस जे आमी लोकल हिपी म्हणून वेदर दे आर फ्रॉम युरोप ऑर इज्रायल ह्या कंट्रीनसून जे लोक येवन बिजनस गोंयान स्टार्ट जाले ट्युरिजमाचे ते त्या टायमारसून स्टार्ट जाल्ले आनी आमचे लोक पंचायतीची NOC घेवन एक्सायजाचे एक धाकटुले लायसन काडून बियर विकप कोणे ग्रॉसरी शॉप घातले कोणे आनी कसले शॉप घातले ट्युरिजम रिलेटेड एक्टिविटी ताव्यान घातले आनी हे वेरियस बिजनसीस आमचे कोस्टल बेल्टान एक स्टार्ट जाली आनी तितूनसून आमचे पोट चलपाक लागले आमी सरकारा कडेन वचोन कोणूच मनीस जॉब मागीन आले की आमकां बाबा जॉब दी म्हणून एवरीबडी बिकेम सेल्फ इंडिपेंडंट म्हणजे आपले ओन बिजनस घालून आपलो धंदो चलोवपाक लागले आनी हे बिजनस वाडत गेले कोणाचे घर आहा घराक तेकोन एक रूम बांदलो 2 रूम बांदले 3 रूम बांदले ते एज पर द नोटिफिकेशन द ट्रेडिशनल इनहॅबिटंट्स ऑफ द कोस्ट म्हणजे जे धोडेर लोक रावता हेंच्यांनी आपल्या प्रॉपर्टीन ओन बिजनस करप रेंटलाक दिवप हे आयज पासून नोटिफिकेशनान येवंक ना सेंट्रल नोटिफिकेशनान पूण आमी सरकारा कडेन मागला तेदुसूय एसेंब्लीन मागला की वीच आर द डॉक्युमेंट्स वीच आर रिक्वायर्ड आतां पॅनीक जाल्लो आहा सगलो लोक पॅनीक जाल्लो आहा डॉक्युमेंट्स खंयचे जेन्ना ते म्हणटा GCZMA म्हणटा द ऑथॉरिटी इज आस्किंग की तुजे कडेन डॉक्युमेंट्स कितें आहा तेंकांय आजून पासून सारकी खबर ना की डॉक्युमेंट खंयचे एक्सेप्ट करप सगल्यां कडेन हावस टॅक्स रिसीट आहा खूब जाणां कडेन ट्युरिजमाची NOC आहा खूब जाणां कडेन एक्सायजाचे लायसन्स आहा खूब जाणां कडेन FDAचे लायसन आहा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे लायसन आहा खूब वेगवेगळी गव्हर्मेंटाची लायसनां आहा आनी कमर्शियल म्हणून पंचायतीन रेजिस्टर केल्ले आहा सो नोटिफिकेशनाचेर जर तर येवंक ना जाल्यार वॉट इज द स्टँड ऑफ द स्टेट गव्हर्मेंट हें आमी मागला आनी त्या खातीर आमी चीफ मिनिस्टरा कडेन मिटींग मागला वीथ द रेव्हेन्यू डिपार्टमेंट with the GCZMA officials to elaborate on this, to discuss this and come out with a notification जे खंयचे डॉक्युमेंट मागतले तुमी एक्सेप्ट करतले आमचे पळय की आमचे लोकलांचे हावस टॅक्स रिसीट्स आमचे लोकलांचे रेस्टॉरंट लायसन आमचे लोकला कडेन FDA लायसन आमचे लोकला कडेन ई लायसन आहा एक्सायजाचे आहा सो वीच आर द डॉक्युमेंट्स यू वील एक्सेप्ट to see that our structure what we have built in our own property आमचे प्रॉपर्टीन जे बांदला in our extended house आमचे घराक तेकोन आमी सगळे एक्टिविटी करता आनी आमी आमचे पोट भरता हे एसर्टेन जावपाची आयज गरज आहा हे रिकॉर्डार येवपाची गरज आहा आनी हेचेरूय नोटिफिकेशन येवपाची गरज आहा and with that notification the GCZMA should accept that these are the people and these are the documents which we can accept from the people which can be stated as legal आता पॅनिक बटन हुई जाला हायकोर्टान आमकां सांगला 175 स्ट्रक्चर वीच वर क्लियर्ड बाय द पंचायतीन क्लियर केल्ले 175 आनी 101 कितें तरी डिमॉलिशन ऑर्डर इश्यू केल्ले पंचायतीन सो 175 स्ट्रक्चर्स वीच वर क्लियर्ड बाय द विलेज पंचायत ऑफ अंजुना वॉज सेट असाइड बाय द हायकोर्ट and High Court said seal these structures and then you again ascertain whether these structures are legal or not. Ata everybody is
इन दीस टू इट्स अ पजल कशें जालां म्हणजे खंयचे डॉक्युमेंट एक्सेप्ट करप त्या खातीर आमी मिटींग मागल्या की डॉक्युमेंट्स खंयचे एक्सेप्ट करपाचे पळय ते आनी दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट हेका सोल्युशन आहा आनी हे सोल्युशन येवपाक जाय नाजाल्यार इट्स नॉट ओन्ली अबावट अंजुना वागातोर शापोरा आनी इट इज नॉट अबावट बागा आतां केस जी चालू आहा अंजुना वागातोर शापोरा बागा आनी मोर्जे आरांबोल केरी मोर्जे ना तितून आरांबोल हा एरिया हे आख्खे गोंयांक लागतलें दीस वील गो फॉर एंटायर गोवा somebody else will file another PIL on Kandolim, Kalangut. Somebody will file PIL on in Kolwa. Because the notification, central notification खंयसरूच म्हणना तुज्या घरांत तुवें गेस्ट हावस घालूंक जाता म्हणून. But to make it legal, state government can come out with a notification. State government has to come out with a notification. Which are the documents you will accept to say that हे डॉक्युमेंट तुजे कडेन हा आदी पंचायतीन दिल्ले आदी एक्सायजान दिल्ले FDAन दिल्ले आदी उमके डिपार्टमेंटान दिल्ले हे लावन तुजे एक्सेप्ट करतलो GCZMA और डेप्युटी कलेक्टर और पंचायत कॅन से दॅट दीज आर द लिगल स्ट्रक्चर्स जे भाशेन 175 क्लियर केल्ले पळय तेजे उलयता आनी हे बेगींतले बेगीन जावपाची गरज आसा त्या खातीर फाल्यां चड करून मिटींग जातली आज सान मेरेन जायना जाल्यार फाल्यां जातली बट दीस मिटींग इज व्हेरी इम्पॉर्टंट एंड क्रुशियल टू कम आउट विथ अ सोल्युशन that which are the documents the government will accept and GCZMA should accept to prove that your structure which you have built within 200 meters of NDZ or between 200 and 500 or 0 to 200 of NDZ or 500 meters of the high tide line. And this is very important, otherwise anybody will go to court and bring such orders. आता ही जी ऑर्डर येयल्या आमकां सेम आरांबोल येयल्या सेम बागान येयल्या आता ती आनीक हूंय हूंय येत रावतली and we will only run in courts and we will have to spend huge amount of money to remove lawyers for this. So हेचेर solution म्हाका दिसता is not only for us, it is for entire state of Goa. I have explained this to the Honorable Chief Minister. He has seized of this of the case. Environment Minister Delhi कडे meeting जाली हांव आसलो थिंगा Secretary Environment कडे meeting जाली and Secretary Environment told him first you make a जे आमी ताका हे घातलेले की आमी हे करूंक सोदता म्हणून सो तेणें सांगलें सेम यू हॅव टू फर्स्ट से वीच आर द डॉक्युमेंट्स यू विल एक्सेप्ट फ्रॉम द जनरल पब्लिक फ्रॉम द स्ट्रक्चर्स ऑफ द कोस्टल बेल्ट वीच यू कॅन से दॅट दीज आर द लिगल स्ट्रक्चर द लिगल डॉक्युमेंट्स कित्याक जेन्ना डॉक्युमेंट मागता समटायम्स दे से नो हे आमी हाऊस टॅक्स रिसिप्ट एक्सेप्ट करूंक शकना आमी हे एक्सायज लायसन तुजे एक्सेप्ट करूंक शकना आमी तुजे FDA लायसन एक्सेप्ट करूंक शकना सो वॉट आर दे गोइंग टू एक्सेप्ट बिकॉज 1971 1972 आनी 1973 सर्वे जाल्ली आनी चडशे स्ट्रक्चर जे तुमचे लोकलांचे स्ट्रक्चर आहा ते रिकॉर्डाचेर ना कित्याक तुमचे स्ट्रक्चर 1980 85 89 90 91 ह्या वर्सा खूब जाणांचे स्ट्रक्चर बांदले आनी ते सर्वे प्लॅनार येवंक ना आनी तेन्ना कितें जालें तुमी पंचायतीन गेले आनी सांगले की आमी आमचे भाटान घर बांदता तेन्ना सरपंच आसतले ते म्हणटाले बांद आनी ते तुमकां हावस नंबर दिताले वो एक NOC दिताले बरोवन ती NOC इज वॅलीड दॅट NOC इज व्हेरी इम्पॉर्टंट इवन इफ इट इज देअर ऑन रिकॉर्ड झेरॉक्स पासून उपकारता केन्ना खूब जाणांच्यो डिस्ट्रॉय जाता कोणाचो उजो लागता कोणाचे वावती लागता आनी खूब वस्तू जाता बट ते पंचायतीन जो हाऊस टॅक्स रिसीट दिल्लो आहा तो वॅलीड आनी वी आर फायटींग ओन्ली with the state government now to say that this document you should accept because it is the document of the house जो document हो पंचायतीन दिल्लो हो हे घराचो document which says that this structure is existing in this survey number and in this particular village कित्याक सर्वे प्लॅन सगळ्यांचो ना खूब कमी घरां जी हिंगा आहा जी आदी बांदलेली 1971 72 73 74 तेंचेच घरां सर्वे रिकॉर्डाचेर येयल्ली आहा आनी म्हाका दिसता ही एक्सरसायज करप व्हेरी इम्पॉर्टंट आहा आनी हे डॉक्युमेंट्स खंयचे एक्सेप्ट करतले ते इम्पॉर्टंट आहा तुमचे हितूंतले ते मिटिंगीक आय एम रिक्वेस्टिंग दॅट यू ऑल शूड ऑल्सो बी पार्ट ऑफ द मिटींग बिकॉज यू ऑल आर द एफेक्टेड पर्सन एक 12 जाण
सांगलेलें म्हाका सीएमान की तुमी 12 जाण हिंगासरले येवचे म्हणून, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट घेवन की कितें 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 एक्सेप्ट करूंक जाय. देर शूड बी अ गुड डिस्कशन विथ द गव्हर्मेंट ऑफिसर्स दॅट दीज आर द डॉक्युमेंट्स यू शूड एक्सेप्ट. आनी हायकोर्टाचेर आमी सद्याक कांय उलोवंक शकना, कित्याक दे आर डुईंग द जॉब. हायकोर्ट आपलें काम करता, आमी कितलेय बेजार आसूं. आमचोय धंदो बंद कर म्हटलो हायकोर्टान. बट इट इज अ कोर्ट, इट्स अ ऑनरेबल हायकोर्ट, and we cannot go start shouting against the High Court. We have to come out with solutions, and solution is with the government of the day. So we have to talk to them and bring solution, because it is not only one person is affected or two people, it is the entire village, not only our village here, all the village. Sarke no how jate all the villages of Goa, including the village of Speaker. And Speaker a koi sangle, Speaker allo Delhi. I am le tumi सुटोंक ना हितूनसून, थोडे दीस राव म्हणले तुमचेरूय येतले PIL, मागीर सगल्यांक धांवचें पडटलें म्हणलें. हे येन्ना तर सोल्युशन हाडपाक जाय हेजेर. दॅट इज पालोले, दीस आगोंडा, ऑल दॅट एरिया ऑल्सो विल बी एफेक्टेड, बिकॉज एवरीथिंग फॉल्स विदीन 200 meters of the high tide line, everything falls within 500, and some areas which are there within 100 meters of the river. So everybody is doing business. त्या खातीर गोंयान आमचे सगळे लोक धांवन गव्हर्मेंट जॉब मागिना, कित्याक आमचो कितें तरी बिजनस आहा आनी ते कंटिन्यू उरपाक जाय. आनी हे कंटिन्यू उरपाक, लोकलाचे बिजनस कंटिन्यू उरपाक, वी हॅव टू कम आउट विथ सोल्युशन. एंड सोल्युशन इज दीस: notifying what are the documents which the government should accept, or GCZMA should accept, village panchayat should accept that your structure is legal. कोणाचे टेम्पररी हार्ट्स म्हणून लायसन दिला, GCZMA लायसन दिला, तेका पंचायतीन खाली न्यू NOC दिवपाक जाय. म्हणजे आदी जो तर घेवंक ना जाल्या अंडर सेक्शन 100 or 66 ती घेवपाची गरज आहा एज पर द हायकोर्ट डायरेक्शन. बट तेकाय गव्हर्मेंटान नोटिफाय करपाक जाय, कित्याक आदी क्लॅरिटी काय नासली. आदी सेक्रेटरीन जी मिस्टेक केल्या, वाय वी शूड फेस द म्युजीक. आदी विलेज पंचायतीचे सेक्रेटरीन आमकां दिवंक ना अंडर सेक्शन 66, अंडर सेक्शन 100. तेणी डायरेक्ट ट्रेड लायसन दिलें, GCZMAन परमिशन दिलें, आनी तेंच्यांनी वचोन ट्रेड लायसन दिलें. तेणी सेक्शन 66 दिवंक जाय आसलें. इट इज नॉट माय जॉब एज अ एप्लिकंट. एज अ एप्लिकंट आय विल आस्क फॉर अ लायसन्स. दे आर गिविंग ट्रेड लायसन. So whose mistake it is? So we have to also explain. They don't know what is the fact. Even the judge doesn't know the fact that the secretary had to issue that license. So license is issued by the secretary as a trade license. So थिंगासोरी चुकीचे काम आहा. आनी म्हाका दिसता आमी we should come together on this and see that the government of the day comes out with a notification to say which are the documents which will be accepted by the village panchayat, which are the documents which will be accepted by the GCZMA, to clear maximum cases which are there within NDZ and within 500 meters of the high tide line. Thank you. Now I have explained केलं कितें पळय तें. CZMA जो पळय इन्स्ट्रक्शन दिल्ले आसता ते कितें रिक्वायरमेंट ऑफ द विलेज हे आमी तेंच्या पयलीं पळोवंक जाय. इन्स्टेड ऑफ दॅट माय रिक्वेस्ट टू द गव्हर्मेंट, आनी तूं जसो प्रेजेंट आमच्या गव्हर्मेंटाचे रुलिंगान आहा म्हणून एक रिक्वेस्ट आसा एज अ विलेजर, जे डॉक्युमेंट्स एट प्रेजेंट जे आमच्या गोंयकारा कडेन कोस्टल बेल्टा कडेन जे आसा फ्रॉम द रिव्हॉल्युशन डे, रिव्हॉल्युशन जे आमचे पळय गोंयांक मेवळा टील टुडेज डेट, जे एन्सेस्टरांनी कितें सांबाळलें आसा ते एक्सेप्ट करपाचें म्हणून हो एक डिमांड करचो CZMA कडे. सांगलें हो एक डिमांड करचो की ह्या डॉक्युमेंटाचेर तेंचे लिगल करून दिवपाचें म्हणून, की तेंकां विचारपाचें न्हू. इन्स्टेड ऑफ आस्किंग देम वी हॅव टू डिमांड देम. ना लिगल करपाचें म्हणजे कितें. 175 स्ट्रक्चर्स जे पंचायतीन क्लियर केल्ले इज डिपेंडिंग ऑन दोज डॉक्युमेंट्स ओनली. दॅट इज पंचायतीचो हाऊस टॅक्स रिसीट, पंचायतीची NOC, पंचायतीचे ट्रेड लायसन, पंचायतीचे रिपेर लायसन, मागीर एक्सायजाचे लायसन, FDAचे लायसन, पोल्युशनाचे लायसन, हे सगळी लायसनां असली म्हणून पंचायतीन क्लियर केल्या 175, which the court said that you do not have a construction license, you do not have a occupancy, which is not required because this was existing prior to 91. And panchayat, as and when these people extended their houses, म्हणजे वाडोयली घरां आनी तितून गेस्ट हावसां घातली, तितून रेस्टॉरंटां घातली,
तितून शॉपां घातली, बुशारी मांड घातलो, सुपर मार्केट घातलो, धाकटुल्ली स्टॉलां घातली जी कपडे विकता आनी कितें विकता आमचे पोट चलोवपाक. तांकां NOC पंचायतीन दिली. वी आर सेईंग दॅट दीस पंचायत शूड एक्सेप्ट आनी क्लियर करपाक जाय. जे हायकोर्टान सांगला की तुमचे कडेन कंस्ट्रक्शन लायसन ना, तुमचे कडेन ऑक्युपन्सी ना, ओनली दीस इज अ मॅटर ऑफ डिबेट विथ द गव्हर्मेंट that they should accept all our other documents and notify this. Notify करचे पडटले ते. इम्प्लिमेंट करचे पडटा. Notify करूंक जाय. And government has to take a stand. Government has to take a stand in the court Of course. that these are the documents which we will accept to say that your structure which you are doing a small business in part of your existing house. Because notification कितें म्हणटा, जे ट्रेडिशनल इनहॅबिटंट्स आहा तेंची घरां जर तर वाडयल्या, तेंची घरां जर तर तीग जाण भाव आनी 3 तेणी घरां केली, नो प्रॉब्लम, दे कॅन बिल्ड बिकॉज दे आर द ट्रेडिशनल इनहॅबिटंट्स ऑफ द कोस्ट, वेदर दे आर फिशरमॅन, वेदर दे आर टॉडी टायपर्स ऑर वेदर दे आर रापणकार्स. सो तेंकां रायट आहा, पूण तेतून ते एकूच उतवार अजुनी पासून येवंक ना. दॅट इज तेणी पार्ट कमर्शियल करूंक जाता म्हणून नोटिफिकेशनार येवंक ना, सेंट्रल नोटिफिकेशन. बट स्टेट गव्हर्मेंट हॅज अलाउड, हांव पळय कितें म्हणटा ते, state government has allowed before 91 also and they are still allowing till today. State government has relaxed and allowed all the traditional inhabitants to do different type of businesses in part of their existing house. वाडयल्ली जी घरां आहा तितून सगळ्या भाशेचो धंदो करूंक जाता म्हणून स्टेट गव्हर्मेंटान अलाव केल्या. त्या खातीर ते नोटिफिकेशन येवपाची गरज आहा. त्या खातीर आमी एप्लिकेशन CRZाक दिल्ले की मेन्शन द what are the existing is there before 90. जो तर कोस्टार 200 मिटरांनी जी आमचे जेन्ना तीग जाण भाव आसता, 4 भाव आसता, 2 भयणी 1 भाव आसता, तेणी आपले सेपरेट केले. तेंचे माय पायन तांकां सेपरेट करून दिले. हे बाबा तुजो प्लॉट, हो तुजो. सो तेणी आपले कितें आहा तें बांदला न्हू. सो यू हॅव टू गो एज पर दॅट. तो एक हाऊस नंबर आहलो तो पंचायतीन 3 करून दिले तांकां हाऊस नंबर. सो दॅट इज कॉल्ड फॅमिली पार्टिशन. So that means it is not illegal. That is not illegal. They have to be given guest house license over there. Guest house license पंचायतीन दिलो, tourisman दिलो, excise license government has दिलो. We are saying that all these licenses should be accepted by the state government, by the GCZMA and by the village panchayat to say that these are the legal structures. इतले. To be accepted. इतकेच मात्र. आता आम्ही एक रिक्वेस्ट करता आमच्या वॉर्ड नंबर MLA मॅडम दिलायला लोबो. आनीक एका सोल्युशन कितें आहा, CRZ2 डिक्लेअर करप ही एरिया. वी आर ऑल्सो कन्सिडरिंग इन कलांगूट बागा which is densely populated with the structures of our locals. CRZ2 डिक्लेअर करीत जाल्यार we will be out of NDZ. आता CRZ3 आमी CRZ3 म्हणजे ताका 200 मिटर लागता आनी 500 मिटर लागता. CRZ2 डिक्लेअर जाले जाल्यार इट वील बी डिक्लेअर्ड एज अ अर्बन एरिया. अर्बन एरियाचेर जेन्ना आमी कलांगूट डिक्लेअर केले तेन्ना व्हडलो बोबाव जालो आनी मागीर पंचायतीचेर प्रेशर हाडलो ग्रामसभेन की तुमी काडा म्हणून भायर ती एरिया. अर्बन जाल्ली आमची एरिया डिक्लेअर. सो अर्बन एरियाक डायरेक्टली कम्स अंडर CRZ2. What is the distance from the high tide? तेन्ना ते द फर्स्ट बिल्डींग जी आदीसून आहा और एनी गव्हर्मेंट दिस थिंग लायक फोर्ट आहा आमचो. सो फ्रॉम देर बिहायंड यू कॅन बिल्ड, लोकल्स कॅन बिल्ड वॉट एवर प्रॉपर्टी दे हॅव. But from the high tide distance असता. हय तो फोर्ट जालो न्हू. What म्हणजे how you can tell exact distance, what is the required. फोर्ट इज विदीन 50 मिटर्स ऑफ द हायटाईड लायन. जो फोर्ट आहा किल्लो आहा तो 50 मिटरान आहा. म्हणजे notified structure on the plan is the fort over here. आनी कितें आहा notified हिंगासर. So beyond all this will be beyond.